वास्तविक जगामध्ये प्रत्येक जीव जन्माला आला की ह्या दोन गोष्टी आहेत, भय आणि चिंता. कशाने नाहीशा होतात? असतात की नाही? असतात. कशाने नाहीशा होतात? काल आपण विषय पाहिला होता, राम गावा राम घ्यावा राम जीविता विसावा. भगवंताचं नाम हे जीवाला शांती, समाधान, विसावा देणारा आहे. मला एक
प्रांजळ प्रश्न विचारायचा आहे की तो अनुभव आपल्याला मिळतो का? बरं नाही मिळत तर का नाही मिळत? सतत आपल्याला समाधान मिळतं का? नाही मिळत. पण का नाही मिळत? भय आणि चिंता. जय जय रघुवीर या गोष्टी लागलेल्या, जीव जन्माला आला की लागलेल्या. मग या नाहीशा कशाने होतात? सद्गुरु कृपांकित नामानं नाहीशा होतात. नुसत्या नावाने नाहीशा होतात का? काल आपण पाहिलं राम जीवीचा विसावा, त्या जीवाला शांती समाधान सगळं लाभतं. तसं प्रत्यक्षात अनुभवाला येत नाही. पद करते असं म्हणाले, भय काय जरी कृपा करील गुरुमाय. सद्गुरु कृपेनच ते नाहीच होत. एकदम पटणार नाहीये. मुळामध्ये आधी सद्गुरु कोणी आहे असतात त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. हा सिद्धांत सगळ्यांना पटेलगिरी पटेलपासून सुरुवात. जय जय रघु. पण बहुतांशी कीर्तनाला येणाऱ्या लोकांना तो पटतो. मग ती अवस्था प्राप्त होते. या जगामध्ये अशी कुठलीच गोष्ट नाही की ज्याला भय नाही. लक्षात ठेवा. समर्थ असं म्हणाले मनाच्या श्लोकामध्ये, भये व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे. सर्व ब्रह्मांड भयानं वाचलेलं आहे. तुम्हाला सांगू का, हा जो सृष्टीचा जो सर्व व्यवहार दिसतो ना, या भयामुळेच आहे. लक्षात ठेवा. ज्याला आपण पंचमहाभूत म्हणतो, पृथ्वी आप तेज वायू आकाश, ही आपापली पंचमहाभूत जी कामं करतायत. नेमेची येतो मग पावसाळा आणि हे सृष्टीचे कौतुक जाण बाळा. हे सगळं सुव्यवस्थित होतं. वेळेवर पावसाळा येतो, हिवाळा येतो, उन्हाळा येतो. आता तो जास्त कमी येतो आणि थोडे तिथले तंत्र गडबडलेलंच वाटतंय. विनोद तसं नाहीये. मग हे जे होतं त्यांना सुद्धा कोणाचं तरी भय आहे. त्या पंचमहाभूतांना सुद्धा भय आहे. कोणाचं? ते जे महाभूत आहे, ज्याला परब्रह्म म्हणतो, परमतत्व म्हणतो, त्याचं भय, त्याला महाभूत असं म्हटलेलं आहे. म्हणून सर्व सृष्टी भयानं व्यापलेली आहे. किती प्रकारचं भय, कशा पद्धतीनं भय? सुभाषितकार असं म्हणाले, भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, वित्तेषु राज्ञ भयम, माने दैन्य भयम, गुणे फल भयम, रूपे तारुण्यात भयम, विद्यावाद भयम, रणे रिपु भयम, काये कृतांतात भयम. एवढ्या प्रकारचे भय. भोगे रोग भयम, कुले च्युती भयम, कुलवान माणसाला च्युत होण्याचं भय असतं. च्युती भयम, वित्तेषु राज्ञो भयम, जास्त वित्त असतं तर राज्ञो भयम म्हणजे राजाचं भय. पूर्वीच्या काळात दृष्टांत आहे. आणि आता काय इन्कम टॅक्सचं डिपार्टमेंट, आता तेही राहिलं नाही. कालच्या पेपरमध्ये फोटो होता की त्याच्याकडे ढाळ पडली, तो असं बाय बाय करून फोटो देत होता, फोटो सेशन करत होता की माझ्याकडे पडली. तेही राहिलं नाही. वित्तेषु राज्ञो भयम, माने दैन्य भयम, मानवाला दैन्याचं भय. माने दैन्य भयम, गुणे खल भयम, गुणवान असतं त्यात खल, शत्रूचं भय. रूपे तारुण्यात भयम, गादीची मर्यादा. रूपे तारुण्यात भयम, विद्यावाद भयम, विद्याचा संपन्न असला तर वाद करण्याची भीती असते. संवाद कमी, विवाद जास्त. विद्यावाद भयम. समर्थांच्या वेळेला एक वामन पंडित म्हणून महाविद्वान होता आणि त्यांना असं
होतं की वाटीच्या वाटसरूर धरून त्याच्याशी बात करायचं, कारण विद्येचा अहंकार होता, अभिमान होता. समर्थांकडे आले. समर्थ म्हणाले, आता आम्ही श्रीराम जयराम जयराम लोकांना सांगतो, याच्यात कुठला आवाज? आम्ही काय तुमच्या आवाज आम्ही म्हटलंय की आम्ही विद्वान आहोत की अमुक आहोत? नाही, तुम्ही शास्त्री पण नाही म्हणाले मला. म्हणून समर्थांकडे जायला निघाले. आता ते समर्थ, त्यांची लीला अशी की विशाल पूर्वीच्या काळी काही ट्रेन नव्हत्या, काही स्लीपर कोचेस बसेस नव्हत्या, मग पायी प्रवास, मुक्काम दर मुक्काम करत करत जात असताना एका ठिकाणी त्यांना विश्राम केला जातो, झाडाखाली. आणि झाडाखाली तिथे विश्राम केला. ते झाड पिंपळाचं वृक्ष निघालं. औदुंबराचं ते पिंपळाचं वृक्ष होतं. 3 फांद्या होत्या आणि 3 फांद्यांवरती 2 पिशाच ब्रह्मसंबंध त्याच्यावर झोपलेले होते, बसलेले होते. आता हे वामन पंडित खालती झोपलेले, ते दोघे हसू लागले. आता वामन पंडित हे महापंडित सिद्ध होते, चांगल्यापैकी संत श्रेणीचे. यांनी ओळखलं कोण आहे, ब्रह्मसंबंध आहे, ब्रह्मपिशाच आहे आणि ब्रह्मराक्षस आहे. दोघं जण संवाद करतायत. हे म्हणाले, ती फांदी सोड. थोडा नाही, मी ह्या फांदीवर मीच झोपणार. नाही म्हणाले, ती रिझर्व आहे. दुसरा त्याला म्हणा, ती रिझर्व आहे, तिथे सोड फांदी, झाडाची फांदी. कुणासाठी रिझर्व आहे? हा तो खाली म्हणाले लोळलाय, म्हणाले याची साठी रिझर्व करून ठेवली. म्हणाले आपण सुद्धा पूर्वी पंडितच होतो आणि वाद केला, त्याचा परिणाम आपल्याला ही फांदी मिळाली. म्हणाले तेव्हा डोळे उघडले. विद्यावाद भयम रणे रिपू भयम. रणामध्ये रिपूचं भय. काये कृतांतात भयम. काया जेव्हा जन्माला येतो, हा जीव जन्माला येतो, कृतांत म्हणजे मृत्यू. काये कृतांतात भयम. मग आता अशी गोष्ट नाही कधी भय नाही. आपला विषय चाललाय भगवंताचं नाव आणि सत्पुरुषांचा संग किंवा सत्पुरुषांची कृपा. ते सुभाषित काय असं म्हणाले, सर्वं वस्तु भयान्वितं भुवि नृणां विष्णोपदं निर्भयं अवधूत निंदा श्री गुरुदेव सद्गुरुनाथ महाराज की जय. भगवंताच्या चरणकमलाचा ज्यानं आश्रय घेतला त्याला अभयत्व मिळालं, निर्भयत्व मिळालं. खरं म्हणजे त्याला भयच राहत नाही. सत्पुरुषांच्या संघात काय होतं, देवाची कृपा मिळालं तर निर्भयत्व मिळतं. विष्णू पदम निर्भयम. भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतला, निर्भयत्व मिळालं. दृष्टांत, अर्जुनानं महाभारतामध्ये भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतला. अनंत मोठे ब्रह्मांड नायक त्रैलोक्य श्रीमंत भगवान, द्वारकाधीश भगवान, या द्वारकाधीश भगवंताचा कोणी आश्रय घेतला? अर्जुनानं आश्रय घेतला. परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की निर्भयत्व मिळालं. म्हणजे भगवान स्वतः पुढे होते. कोणी बाण चालवं ते बाण भगवान स्वतः गेलं होते असं वर्णन आहे. आणि म्हणून असा एक प्रसंग येतो की युद्ध झाल्यानंतर भगवंताने सांगितलं आधी तू उडी टाक मग मी घालतो. पण अर्जुनाला सगळं वाटत होतं की आम्हीच काय करतो, आमच्याच मुळे सगळं चाललंय, हम भी कुछ कम नाही, हे अर्जुनाला वाटत होतं. आणि भगवंताने काय केलं, भगवंताने उडी मारली तेव्हा आधी अर्जुनाला उतरवलं, मग भगवान उतरले आणि मग मारुतीरायांकडे इशारा केला. आपला तो प्रसंग नाहीये, पण ज्यावेळेस मारुतीराय उतरले त्यावेळेस तो धो 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 करून जातो रथात जळाला. आणि मग भगवंताने दाखवलं काय, तू माझ्या आश्रयाला आल्यामुळे हे सगळं निर्भयत्व आहे, तुला लक्षात ठेव. तू किस खेत की मुली तुझ्या लक्षात यायला पाहिजे. म्हणजे अर्जुन हा भगवंताला शरण गेला, भगवान श्रीकृष्णाला शरण गेला, म्हणून हे सगळं प्राप्त झालं, निर्भयत्व प्राप्त झालं. आणि सद्गुरूंना गुरु विष्णू पदम निर्भयम, भगवंताच्या चरणकमलाचा आश्रय घेतला, निर्भयत्व प्राप्त होतं. पण सत्पुरुषांच्या चरणकमलाचा आश्रय घेतला तर अभयत्व प्राप्त होतं. तुम्हाला अभयत्व आणि निर्भयत्व काय आहे?
तुम्हाला गंमत सांगतो, दुसराच कोणी शिल्लक राहत नाही. भीती केव्हा वाटते? समोरचा कोणीतरी आहे म्हणून मला भीती वाटते. मग त्याची कल्पना मी करतो आणि ती सगळी कल्पनाच असते. कल्पना विलास म्हणून अध्यात्मामध्ये दासबोध आपण वाचाल तर कल्पना निरसन सुद्धा समाज आहे. जय जय रघुवीर. आपल्याच कल्पना असतात, त्या आपणच रंगवत असतो. मुळामध्ये काही नसतं. वेदांताचा विषय गोड विषय. मग हे का रंगतात? आपण तिथे असतो म्हणून रंगतात. जय जय रघुवीर समर्थ. आपण तिथे असतो म्हणून कल्पना विलास रंगतात. आपणच आपल्याला नाहीसं केलं की कल्पना विलास संपला. गमतीत सांगायचं म्हणजे बरीच लोक इथे दिसतच नाही म्हणून त्यांना कळत आहे की नाही कळत हाच काय प्रश्न असेल. जय विनोदाचा भाग थोडा. काही लोक इथे जर असतील तर काय आपणच नाही हो, कल्पना विलास काय करणार. म्हणून विष्णुपदम निर्भय. सत्पुरुषांना आपण गेल्यानंतर आपलाच विलास होतो. समोरचा शिल्लक राहत नाही आणि समोरचा शिल्लक राहत नाही. मग भयाचं काय करणार? भय तर तेव्हा वाटतं तर समोर आहे. मग जेव्हा तो समोर दिसतो की कोणतरी आहे, दुसरा आहे, आधी दुसरा दिसतो. मग त्याच्यात आमची कल्पना विलास सुरू होतात की तो हे असं विचार करत असेल. मुळामध्ये काहीच नसतं. आणि म्हणूनच राम गावा, राम ध्यावा, राम जीविता दिसावा. हा आमचा तिथे मी असल्यामुळे आम्हाला विसावा सापडत नाही नाम कर घेताना. जय जय रघुवीर. सद्गुरु कृपेनं ते शक्य होतं की आमचा मीच नाहीसा होतो. आमचा मी नाहीसा झाला की दुसरा नाहीसा होतो. आणि मग या राम मैं सब जग जानी करहु प्रणाम जोरी तुझ. सर्वच ठिकाणी नारायण असणे विश्वी त्याची पूजा करीत जावी. या कारणे तोषवावी कोणीतरी काय समोर म्हणाले. त्या चराचरामध्ये तो परमात्माच भरलेला आहे याची जाणीव होते. पण आधी आमचा मी संपला पाहिजे. म्हणून समर्थ असं म्हणाले, आपला मी संपत नाही. नवे नवे आम्ही आमचा मी त्या मीला सुद्धा एवढा विस्तार देतो. समर्थांनी वर्णन केले, अहंकार विस्तारला या देहाचा. बघा हा जो मी किती आहे. अहंकार विस्तारला या देहाचा. स्त्रिया पुत्र मित्रादिके मोह त्याचा. मी माझा मुलगा पत्नी भाऊ बहीण अमुक तमुक 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 करत राहा. विस्तार नुसता विस्तार. लक्षात ठेवा मी आहे मग त्याचा विस्तार बघा. आणि करून बघा प्रयोग आकारी. शांत बसा. पहाटेच्या वेळेला प्रभाते मनीराम चिंतित जावा. काल बोललो होतो पण आयटी क्षेत्रातलं प्रभात नसलं पाहिजे बरं. हो आयटी क्षेत्रातलं प्रभात म्हणजे आजकाल 10-10:30 ते उठतात 11 प्रभाते मनीराम चिंतित जावा. आणि त्यावेळेस विचार करा शांत बसून. तुमच्या लक्षात येईल मी आहे म्हणून सगळं आहे. म्हणून भीती आहे, म्हणून चिंता आहे. हा जर मी संपला अनुभव येतो का? येतो. करून बघा तुम्ही. किती वेळ येईल हे सांगता येत नाही. म्हणून तर ज्ञानेश्वर महाराज म्हणाले काय, देवाची एक द्वारी उभा क्षणभर तेणे मुक्तीच्याने साधी. तोच क्षण आहे. तेणे मुक्तीचारी साधी देवाची एक द्वारी उभा क्षणभरी. तेणे मुक्तीचारी साधी तेणे मुक्तीचारी साधी.
आपली स्वतःची विस्मृती नाहीची होती. आपण स्वतःच निराश होतो. आपला स्वतः आपला निराश झाला की समोरच्याचा निराश होतो. समोरच्याचा निराश झाल्यानंतर भय राहतं कशाला? आपण संपल्याचं भय केलं. लक्षात घ्या. चार मी एवढेच साठी सांगतोय. एक विषय म्हणून मी आहे म्हणून हे सगळं आहे. लक्षात घ्या. मी संपलो तर काही राहणार आहे का? म्हणून भय काय अभय काय जरी कृपा करील गुरुमाय. सद्गुरु कृपेने काय होतं बघा. हा जो क्षण आहे ज्याला आपण अनुभव घेऊ शकतो. साधनेच्या क्रमामध्ये सकाळी उठल्यानंतर करून बघा प्रयोग. स्वतःचा निराश झाल्यानंतर लक्षात येईल की काहीच नाहीये. मस्ती आहे, आनंद आहे, समाधान आहे, शांती आहे. सद्गुरु कृपेनं तो क्षणच बस सतत राहतो. जय जय रघुवीर. आता जीवनामध्ये केव्हा तरी प्रयत्नपूर्वक ओढून ताणून तो क्षण येतो किंवा आणला जाऊ शकतो. सद्गुरु कृपेने काय होतं? सगळं असताना मस्तीमध्ये तो आपल्याच संगतीत असतो, आपल्याच मस्तीमध्ये असतो. मग भय काय जरी कृपा करील गुरुमाय. आणि तुम्हाला एक सांगतो, जाता जाता वेळेची मर्यादा आहे म्हणून भगवंताच्या या संविधानामध्ये, जसं आमच्या देशाचं संविधान ज्यानं निर्माण केलं, कोणी निर्माण केलं? ज्यांनी केलं. बाबासाहेबांना, डॉक्टर बाबासाहेबांना श्रेय जातं. पण भारताचं संविधान ज्यानं निर्माण केलं, मग ते एकदा निर्माण झाल्यानंतर मग कोणाची ताकद नाही की त्याला मोडावं. आणि जो मोडेल तो देशद्रोह. म्हणजे ज्यानं निर्माण केलं त्याला सुद्धा ते पालन करावं लागतं. करायलाच पाहिजे. बरोबर की नाही? मी भारताचं संविधान निर्माण केलंय, मी देशाचं संविधान निर्माण केलंय, मला काही कायदे असं होत नाही. तद्वत भगवंताच्या या सृष्टीमध्ये या अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रैलोक्य श्रीमंत भगवंताने निर्माण केलेलं संविधान, ते संविधान मग तो परमात्मा जरी असला, नवे नवे परब्रह्म परमात्मा जरी असला, तरी त्याला सुद्धा ते पालनच करावं लागतं. आणि इथे आल्यानंतर मग काय करावं लागतं? इथे आल्यानंतर त्याला सांदीपनीला शरणच जावं लागतं. जय जय रघुवीर. किती तत्वज्ञान समजून मीच आहे. गीता वाचा. मग भगवान काय सांगतात? मीच अर्जुना, मीच. हो. म्हणजे केव्हा? सांदीपनीला शरण गेल्यानंतर मग मीच. त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक त्रैलोक्य श्रीमंताला सुद्धा शरण जावं लागलं. रामाला सुद्धा शरण जावं लागलं. राम काही साधारण नाहीये. काही लोक भेद करतात. 16 कळा पूर्ण, 16 कळा पूर्ण. कोण? भगवान श्रीकृष्ण. आणि राम काय? दोन्ही परिक्रमा. रोलच ते शेवटी. हो. एखाद्या ऍक्टरनी एखाद्या सिनेमामध्ये भाग घ्यावा, रोल करा, आणि त्याचा सिनेमा बघत असताना आपण म्हणावं की हा 16 कला पूर्ण आहे. आणि दुसऱ्या सिनेमामध्ये बघत असताना, चलचित्रामध्ये बघत असताना काय करायचं? अहो, तुम्ही त्या चलचित्राच्या पार्टला कशाला बघताय? तो ऍक्टर बघा ना. तद्वत हे परब्रह्म परमात्मा स्वरूप जे आहे ते रामाच्या रूपानं प्रगट झालं, कृष्णाच्या रूपानं प्रगट झालं, कुठल्याही रूपानं प्रगट झालं. ते आहे 16 कला पूर्णच. जय जय रघुवीर. मग त्याला सुद्धा शरण जावं लागलं. तुम्ही जर राम तत्व समजून घ्याल, काल आपण विषय काढला होता, सर्व लोक सर्व संतांनी रामाला गायले. काल थोडा स्पर्श केला होता. राम गावा राम द्यावा. मग विषय असा होता की सर्व संत राम गावा, मग दत्त धागा, विठ्ठल गावा, विठ्ठल द्यावा. मग चालणार नाही का? अहो, त्या रामालाच तो समजून घ्यायचंय. तो राम हा जो समजून घेतला तर हे द्वैतच संपलं, भेदच संपला. मग ते राम कसं आहे? राम हृदय स्तोत्र म्हणून एक स्तोत्र आहे. थोडा स्पर्श करतो, विषयाची मर्यादा वेळ झाली म्हणून. त्या राम हृदय स्पर्श स्तोत्रामध्ये जानकी माता
हनुमंताला बोध केलाय. आणि त्यावेळेस जानकी माता हा सगळा बोध करतायत की अरे रामाला साधं समजू नकोस. हा जो राम आहे तुला दिसतोय, ऐक. रामो न गच्छति न तिष्ठति नानुशोच. तो शोक करत नाही, तो उठत नाही, तो बसत नाही, तो चालत नाही. पण तुला सांगते की हे सगळं घडलं ना, आणि मग सीता मातेनं सगळं रामायण गिरवलंय त्यांना मारुती राहायला. असं झालं, तसं झालं, तसं झालं. मग सीतेबरोबर विवाह झाला, मग अमुक झालं, मग सीतेचं हरण झालं, मग हनुमंताची भेट झाली, मग सुग्रीवाची भेट झाली. हे रामहृदय स्तोत्र सांगतो बरं, वेदांताचा विषय. आणि त्यावेळेस सांगितलं, हनुमंता हे सगळं करवणारं कोणी नाही, हे मीच करवलं. जय जय रघुवीर. हे कोणी करवणार नाही, हे करवणारी मी आहे. पण मी केव्हा करते? ह्या परब्रह्माच्या सत्तेनं करते. अधिष्ठान ते रामराया रामचंद्र हेच अधिष्ठान आहे. हे अधिष्ठान म्हणजे ही सत्ता, परब्रह्म परमतत्व असणारा रामचंद्र रामतत्व. पण या संविधानामध्ये या मृत्यूलोकावर आल्यानंतर रामासी राम जरी खावे तरी शरण का जाता वसिष्ठाला. वसिष्ठाला शरण जावं लागलं मला सांगायचं. आणि म्हणूनच ज्यांचा उत्सव चाललाय ते अण्णा महाराज कुठे होते? विचार करण्यासाठी होते. विचार करा आपण 200 वर्षापूर्वीचा काळ. आता लोक विचार करत नाही. आता तर लोक विचार करण्यापेक्षा त्या ह्याच्यावर घेतलं की त्यांनी म्हटले हो फ्लाईट बुकिंग झालं, उद्या येऊ शकणार नाही का? पोरांनी आमची फ्लाईट बुक केली आहे, संपलं. इतकं फास्ट जीवन झालंय, कोणाच्या हातात नाही. पण अण्णा महाराज 200 वर्षापूर्वी सद्गुरूंच्या शोधात निघाले. तुम्हाला गंमत सांगतो, त्यांचं तुम्ही चरित्र वाचा. आहे का आपल्याकडे उपलब्ध? जे प्रोज वाला आहे ना ते वाचा. ओबी बद्दल प्रत्येकाला कळलं नाही, सांगता येत नाही. त्या चरित्रामध्ये असं उल्लेख आहे की खरं म्हणजे हे सर्व प्रकरण तिथे झालेलंच नाही. ते स्वतः शिवाचा अवतार आहे महाराज, शंकराचा अवतार आहे. आता खरं म्हणजे हे सगळं असताना गरज काय? तुम्हाला गंमत सांगतो, गरज फक्त एकच आहे की ह्या संविधानाप्रमाणे सद्गुरूला शरण गेल्याशिवाय ते तत्व प्राप्त होत नाही, अभयत्व प्राप्त होत नाही. म्हणून महाराजांची स्वारी 200 वर्षापूर्वी पायी भ्रमण करत 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 परींच्या कुठे विचार करा. आज सुद्धा शहारा येतो, म्हणजे आज सुद्धा गाड्या केल्यानंतर सुद्धा शहारा येतो की आपण वेळेवर तिथे जागेवर पोहोचू की नाही पोहोचू. चांगली रोड झाली तरी सुद्धा आता थोडंसं तर बरं झालंय प्रकरण, नाही तर फार अवघड वाटायचं. कधी कधी असं वाटायचं की आजच पोहोचू की नाही पोहोचणार. हो, इतकं ते अवघड प्रकरण. महाराज तिची शोधत शोधत आले. आता महाराजांचं चरित्र वाचा. महाराज वयोवृद्ध आहे, म्हणजे ज्या सद्गुरूच्या शोधात तिने गेले, लोकांना विचारतायत की आप है क्या? हम नहीं है, आगे बढ़ो. जे सत्पुरुष दिसतात त्यावेळेस ऋषितुल्य व्यक्तित्व अशी किती झाले आजही आहे. आपला हा भाग आपण म्हणजे ह्या बाबतीने सुखाळ आहे. सत्पुरुष संत परंपरा मठ हे सगळे आपल्या इथे दिसतात. मग तिथेही लोकांना विचार नाही, मैं नहीं हूं, आगे बढ़ो. आणि एक होता, तरुण होता, ज्याचं नाव सर्वांगनाथ, ज्याला आपण म्हणतो तो तरुण आहे महाराजांपेक्षा. महाराज वृद्ध आहे, बरोबर की नाही? आणि सर्वांगनाथ एक युवा आहे, म्हणजे महाराजांपेक्षा पण युवा आहे. आणि महाराजांना त्यांनी आव्हान दिलं की ये युद्ध करू. आणि महाराजांना खूण गाठ बांधली, कारण की पूर्वजन्मामध्ये महाराजांना इशारा दिला होता, मी तुला भेटेन. महाराजांना व्याकुळ झाले. महाराज आपण चालला, काळजी करू नकोस, माझा शोध घे, मी तुला भेटेन. मी कसं ओळखेन? महाराज विचारतात. जो तुला मल्ल युद्धामध्ये आव्हान देईल समज मीच आहे. सद्गुरु समर्थ सर्वांगनाथ महाराज आव्हान दिलं. आणि असं वर्णन आहे, महाराजांना चारोखाली चित्त पाडलं. महाराजांना चारोखाली चित्त पाडलं. महाराजांच्या लक्षात आलं आणि महाराज पूर्णपणे शरण गेले. पूर्णपणे शरण जाणं म्हणजे काय? तन मन धन गुरु पायी अर्पणी निराभिमान होई तरी मग भय काय.
सर्व सोडून जे जंगलात राहिले त्यांनी तुमचं धन घेऊन काय करायचं त्यांना? प्रश्न नाही. सर्वस्व सोडून जे जंगलात राहिले तर तुमचं धन घेऊन काय करते? तो तुमचा भाव विशुद्ध पाहिजे. तन मन धन गुरु पायी अर्पणी निराभिमान होईल. या गोष्टी अर्पण केल्याशिवाय निराभिमानत्व येत नाही, म्हणून अर्पण करा. आता तो विषय खूप मोठा आहे, एका दिवसात संपणार नाही म्हणून वाढवत नाही, पण निराभिमान होईल. नाही तर सर्व सोडल्याचा सुद्धा अभिमान खूप असतो. तुम्हाला सांगू का, अभिमान नाही म्हटलं तरी अभिमान आहे. जय जय रघु, म्हणजे ह्या गोष्टीचा अभिमान आहे, आम्हाला अभिमान नाही. हो, इतकं विलक्षण प्रकरण आहे. म्हणून तन मन धन गुरु पायी अडवणे निराभिमान होईल. तरी मग भय काय सांडुनी विषय पसारा दृढ करी सद्गुरु वचने जाणा तरी मग भय काय. त्यांच्या वचनाचा आश्रय घ्यावा. सद्गुरूंनी सांगितलेलं आहे वचन. आपल्याला प्रश्न निर्माण होऊन आपल्या सद्गुरू नाहीये, मग त्यांचे वचन का? ओ दासबोध ज्ञानेश्वर सारखे ग्रंथ आहे. माऊली नाही पण माऊली वाङ्मयी मूर्ती माऊली ज्ञानेश्वरीच्या रूपात. दासबोध सारखा ग्रंथ आहे जे वाङ्मय रूपानं सतत आहे. माझी काया वाणी गेली म्हणाल अंतःकरणी. माझी काया आणि वाणी गेली म्हणाल अंतःकरणी. परी मी आहे जगजीवनी निरंतर श्रीराम. आत्माराम दासबोध माझे स्वरूप स्वतः सिद्ध. असतान करावा खेद भक्तजनी श्रीराम. सांगण्याचं तात्पर्य सद्गुरु कृपा अशा पद्धतीनं प्राप्त झाल्यानंतर अभयत्व प्राप्त होतं. आणि तेच येशवंत गुरु स्मरता सरली भीम भवार्णव वार्ता. सद्गुरूची कृपा, सद्गुरूंच्या स्मरणानं काय होतं? भीम भवार्णव वार्ता. सरली भीम भवार्णव वार्ता. भीम भवार्णव वार्ता म्हणजे या पुनरपी जननम पुनरपी मरणमचा हा जो चक्र आहे याच्यातनं सुटण्याची जी प्रक्रिया आहे ती प्राप्त होते. याच्यातनं आपण सुटतो. म्हणून मूळ पदामध्ये पद करते नामदेव. भय काय भय काय